तुमचं? आज माझं नाव आशा अजित थोरात. आज माझ्या वडील मिस्टर पती माझे 5.5 महिन्याचा कार्यक्रम होता. काय नाव त्यांचं? त्यांचं नाव अजित दामू थोरात. हां. आज 5.5 महिन्याच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही इथे कार्यक्रम ठेवला होता. सगळ्यांना पाहुण्यांना बोलवलं होतं. म्हणून कार्यक्रम झाला आणि आम्ही मनसर या ठिकाणी गेलो का तर जेवण उरलं होतं म्हणून म्हटलं आपलं थोडंफार तिकडं जेवण घालावी. आणि ते दादा म्हणले आम्ही इथं सगळं त्यांच्या जीवावरती मी इथं सगळं कार्यक्रम. कोणाच्या? हे आता जे आमचे काय नाव त्यांचं? हरिभाऊ रघुनाथ थोरात. हा, ते कोण तुमचे? माझे धीर लागतात. धीर लागतात. ते काय म्हणले? मी सगळं पाहतोय. हो, मी आणि त्यांनी सगळं नियोजन केलं, मंडप वगैरे सगळं त्यांनीच अरेंज केला, जेवणाचं नियोजन सगळं तेच पुढाकार घेऊन त्यांनी केलं. त्यांनीच केलं सगळं. हा, नंतर मग तुम्ही मनसरला गेल्यावर काय फोन आला का तुम्हाला? हो, मग नंतर आम्हाला म्हणजे आमचा चुलत दिराकडून कळालं का असं झालं. असं झालं. मग या घटनेत हे घर त्यांचं कोणतं आहे? हे हा, पहा, या घटनास्थळी जी घटना घडली त्या घरात आपण आहे आणि पूर्णपणे या घराचं मोठं नुकसान झालेलं दिसतं आहे. कौलं सुद्धा पूर्णपणे हे झाले वाऱ्याने. जे हे तर ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्या घरात आपण आलो आहे. जे हरिभाऊ रघुनाथ थोरात आहे त्यांच्या कुटुंबामध्ये आता आपण आलो आहे. इथं शोकाकुल संपूर्ण वातावरण आहे आणि त्या पद्धतीने ही घटना, हे कुटुंब संपूर्ण दुःखात बुडालेलं आहे. काही क्षणात असा म्हणजे माणूस स्वतःचं नव्हतं झालं, त्यामुळे हे कुटुंब पूर्णपणे दुःखात आहे. ह्या घराला सुद्धा वादळी वाऱ्याने तडा केलेला आहे. ही घरं कौलं सुद्धा उडालेली आहे.